भाऊ ते डॉक्टर बी बाई म्हणायचे काय ते खाल्ल्याशिवाय मरत डॉक्टरच्या बापाला पेशंट वाचवता येत नाही. चला व्यासपीठावर बोलतो. त्यानं जर मारायचं ठरलं ना 100 डॉक्टर आजूबाजू डॉक्टर मरत नाही का? कोरोना त्यांचा बी नंबर लागला. फक्त कोरोना आमचे महादेवाचे मारुतीचे भक्त दादा ऐका, कोरोना मध्ये किती भिकारी मेले सांगा अध्यक्ष. भिकारी नाही ना ओरिजिनल हाणले सगळे. एसी मधले सकाळी पॉझिटिव्ह, दुपारी ऑक्सिजन, संध्याकाळी व्हेंटिलेटर, दुसऱ्या दिवशी सकाळी. मी हा विनोद करायलो नाही. अरे ज्याच्याकडे ताकद आहे ना माणूस विल पॉवर म्हणतात. बिस्लेरीचं पाणी पिऊ. तुम्हाला इथं बसलेले काही 50च्या खुर्च्या असतील इकडे बघा माझ्याकडे. नदीला झरे करून पाणी पितात. अरे हो नाही म्हणा मरताना खटकून पेत होत ना तवा रोग होत. आता पाणी बदल झालं आणि भाषा मोबाईल. परवा दवाखान्यात बसलो सर ऐका ते दवाखान्यात बसलो पेशंट आला. डॉक्टरला सांगत होता साहेब माझी आउट गोईंग फ्री झाली. आउट गोईंग फ्री झाली. डॉक्टर म्हणले बॅलन्स टाकून टाकून. तो म्हणला 3 दिवस झाला बॅलन्स कोणची स्कीम ऍक्टिव्हेट झाली कळतच नाही. वाटोळं केलं. अरे काय ताकद होते 80 वर्षापर्यंत चष्मा लागला. आता 5वीचं पोरग. मी विनोद नाही करायचा. तुम्हाला सांगू का काय झालं बदल झाले सांगू. ऐकता का थोडे माफ करा ऐका. जुन्या काळामध्ये जी डिलिव्हरी व्हायची आजी इकडे बघ कुठं व्हायची घरी. गाईच्या दिव्यावर वात लावलेली अंधाऱ्या खोलीमध्ये बाळ जन्माला यायचे. बरोबर. गर्भात बाहेर आल्याबरोबर मी त्याला अत्यंत मंद प्रकाशामध्ये त्याचा जन्म व्हायचा. बरोबर. आता तुम्हीच बघा हे कॅमेरावाला याला म्हणा असं माझ्या जवळ येऊन असा फोटो काढ फ्लॅश मार. डोळ्यावर फ्लॅश पडला दिसत. मग मला सांगा ओटी मध्ये ऑपरेशन थिएटर मध्ये इतका फक उजेडात जेव्हा लेकरू जन्मतो बाळ जन्मल्याबरोबर गर्भातून बाहेर आला की त्याला एवढ्या मोठ्या लाईटचा सामना करावा लागतो. त्याचे डोळे असे होतात त्या मधल्या नसा दुखावल्या जातात. काळ बदलला तुम्हाला कळलं ना. एक वस्तू चांगली खायला मिळाली पिझ्झा काय खाते. अरे राजाओ कोणच्या बी हॉटेलवर तुम्हाला असं लिहिलेलं भेटल की येथे चुलीवरची भाकरी मिळेल पण एका बी माईच्या लालाची अशी हिंमत नाही लिहायची की इथं माईच्या हातची भाकरी मिळेल. अरे घरच्या भाकरी खा राजाओ. आणि बायकाला बी विनंती आहे स्वयंपाक करताना देवाचं नाव घेऊन स्वयंपाक करायचा. हिचा मुर्दा बसला आणि तिचा मुर्दा बसला करीत जाऊ नका. हॉटेलमध्ये जेवण आलं की घरी भांडण होते कारण ते स्वयंपाक करणाऱ्या ज्या बायका असतात आणि त्यांचे मालकाचे भांडण झालेले असतात. स्वयंपाक करतानाच मुर्दा बसला. आणि अजून एकदा सांगतो वेटरला तर अजिबात बोलत जाऊ नका. जेवायला गेल्यावर वेटरला बोलायचं नाही कारण ते पुन्हा भाजी थुकून देतो. तुम्हाला वाटतं पनीर टिक्का मसाला तो ये आणताना काय आणतो बस मला भूमिका मांडायची. शंकराची मानस पुन्हा पूजा करायची. सांगायचं प्रभू रत्न जडित सिंहासन मी तुमच्यासाठी बनवलंय त्याच्यावर बसा.
स्नानासाठी मी हिमालयातून पाणी आणलंय, त्याचे स्नान करा. रत्नाने विभूषित असलेली सुंदर वस्त्र मी तुमच्यासाठी आणली. कस्तुरी मिश्रित चंदन आणि जाई चाफा ही फुलं मी तुम्हाला अर्पण करतोय. त्याचा धूप आणि दीप या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याचा स्वीकार करा. मनोकल्पित अंतःकरणाने ही पहिल्या श्लोकाची भूमिका मांडायची. उत्तम उत्तम पैलू पाडलेल्या तऱ्हेच्या नवीन रत्नाने जडवलेल्या सुवर्ण पात्रामध्ये आपल्यासाठी नैवेद्य ठेवलाय. त्या नैवेद्याचं तुम्ही भक्षण करा. आता नैवेद्यामध्ये दूध आहे, दही आहे, केळी आहे, भाज्या आहेत, चटण्या आहेत, कोशिंबिरी आहे, श्रीखंड आहे, 5 पक्वान्न आहे. त्यानं आपल्या बापाचं चाललंय का? मनातल्या मनात द्यायचं. जेवढे बसलेले तिकडे बघा. महिला मंडळी सकाळी देवाची पूजा कोण करतात? नैवेद्य कोण कोण दाखवून देवाला? हातवर करा. ठीक 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 ठीक. चल खाली ज्या दाखवित नाहीत ना त्या दाखवित. नाही तर पुन्हा ते एका दिवशी दाखवेन तुम्हाला काय. एकच म्हणायचं मला, जेवढ्याने हात वर केले ना पाया पडतो मला उत्तर द्या. देवाचं चाट जसं लावता तुम्ही तसंच नवरदेवाचं लावता का वेगळं असतं? वेगळा. नवरदेवाचे चांगलं असतं का देवाचे? मराव अहो देवाला एवढीशी चपाती ती गोल केलेली, त्याच्यावरच वरण, त्याच्यावरच भात, त्याच्यावरच मरण नाही. नवरदेवाला लावर तसं निवड ठेवल्यासारखं हाकलून देत तुम्हाला दे. म्हणून एक लक्षात घ्या, ही मानसिक पूजा अत्यंत महत्वाची. त्याच्यानंतर हे विश्वेश्वरा, मी तुमच्या मस्तकावर छत्र धरतोय, तुम्हाला चवऱ्या ढाळतोय, पंख्यानं वारा घालतोय, स्वच्छ समोर आरसा ठेवलाय, समोर वीणा आहे, मृदंग आहे, नगारे आहे, सगळ्या वाद्यांची कौशल्य मी तुम्हाला वाजून दाखवतोय. शंकरा, तुम्ही माझे आत्मा आहात, पार्वती ही बुद्धी आहे, पंचप्राण तुमच्या सोबत फिरणारे तुमचे मित्र आहेत, शरीर हे तुझं राहण्याचं ठिकाण आहे, विष सेवन करण्याकरता केलेली मांडणी हीच तुमची आरास आहे, पूजा आहे, माझी निद्रा हीच तुमची समाधी आहे, इकडे तिकडे फिरणं ही प्रदक्षिणा आहे, माझं बोलणं ही तुमची स्तुती आहे. त्याप्रमाणे सगळ्या स्तुत्या करून हात जोडून करचरण कृतम वा. बरोबर आहे. शेवटची मागणी आहे ना, हातानं, पायानं, वाणीनं, देहानं, कर्मानं, कान, डोळे इत्यादी इंद्रियानं, मन, योगानं सगळे जे काय अपराध केले असतील तुम्हाला ते माहिती आहे म्हणा. कायेन वाचा, ऐका हे पाठ सगळ्याला असते, खरं खरं म्हणता येत. गणपतीची आरती करायला की बायका म्हणतात वाट पाहे सजना. सजना नाही ते सदना आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर हात जोडले. भगवान शंकराला काय वाहू नये? पळसाची फुलं, मालती, बाण, भृंगराज, तमाल, जुई, दुपारी तिरसंगी, तांबडी जास्वंत, कुडा, तांबडी कनेर, केवडा, बंधू आणि दवना. फुलं कशी व्हायला पाहिजे? फूल फळ जसं निर्माण होतंय त्याच पद्धतीनं देवाकडे देठ करून ठेवायला पाहिजे. बेलाचं पान पालतं व्हायला पाहिजे. लक्षात येते? ताजा बेल न मिळाला तर शिळा बेल सुद्धा देवाला चालतो. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर भगवान शंकराची स्तुती, हात जोडून एकदा सगळेजण अंतःकरणपूर्वक भगवंताला प्रार्थना करा. कथेला विराम देतोय. कथा विराम ले रही है, सुनो वीर हनुमान, राम लक्ष्मण जानकी, करो सदा कल्याण। बोलिए जटा शंकर जी भगवान की जय। नमः पार्वती पते शिव आमचा सुमित आहे, त्याच्या सांगण्यावरून मला इथे येण्याला 3 वर्ष सलग आलो आणि कशाचाच विचार न करता माझ्या समोर अजिबात नो टेन्शन.
मी पहिल्या वर्षीपासून सांगतो, मी लाचारीसाठी परमार्थ करीत नाही, मी माझ्या मस्तीसाठी परमार्थ. इथं नाही, सगळ्या भारतात सांगतो. तुम्ही बाकी काही विकत घेऊ शकता, शर्मा महाराजाला विकत नाही घेऊ शकता. बाकी लय सांगायचं नाही, मी असा मी चाल. मी माझ्या धुंदीतला माणूस आहे महाराज. हा, जे प्रेम करील त्याच्यासाठी जीव खाली आतून टाकेल. अरे अख्ख्या सीझनच्या काळामध्ये याच्या सांगण्यामुळे फक्त 3 वर्ष मी आणि ह्या उपरही माझ्याकडून जर कोणी दुखावला असेल, मी हात जोडून सगळ्यांची व्यासपीठावरून क्षमा मागतो, सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि पुन्हा एकदा प्रार्थना ऐकतो. आजची सकाळची पंगत आहे ना, अशोक आप्पा डाकुलगे पारडीकर यांची होती. एकदा मोकळ्या मनाने टाळ्या वाजवा सगळेजण. आणि रात्रीची जी पंगत आहे ना आजची, गंगा प्रसादजी काकडे गणेश स्टोन क्रेशर यांच्या वतीने, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. एकदा भजन करून मोकळ्या मनाने महाकाल काले बजाव जाने का. आता तुम्हाला काय आनंद घ्यायचा, एक 5 मिनिट तुमच्यासाठी, मग पुन्हा शेवटला आपण श्री राधे. ऐका ऐका, काहीच संपलेलं नाही, तुम्ही उठून पळापळी करू नका. श्री राधे. शिट्टी वाजली मध्ये. बसा बसा. हळू हळू. आजी आजी, तुझं वय किती? तुझं वय? अहो तिला कळालं आता शेवटचा क्षण आहे, आनंद घ्यायचा. तुम्ही कवर खाली बसा. राधे. सगळे 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 खेळा. हे नाथे हे नाथे. ओढ़ के अंधेरा में जो प्रिया से मिलन गई, चांदनी सिमट के बदन मेरा. दिला दिन धा धा, दिला दिन धा.
सगळे सगळे खेळा जुगनी 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 वरचे खाली लेकर लेकर सगळे खाली पाठवा खाली रे खाली